कॅशियर मॉड्यूल. उपयोग. कॅशियर मॉड्यूलमुळे कॅशियर वाईज प्रत्येक कॅशियरची आलेली कॅश, गेलेली कॅश आणि शिल्लक कॅश पाहता येते. यामुळे कॅश टॅली करण्याचे काम सुटसुटीत होते आणि त्यासाठी लागणारा वेळ देखील वाचतो. बिलिंग काउंटर आणि कॅश काउंटर वेगवेगळे असल्यास बिलिंग काउंटरला बिल केले जाते. बिल झाल्यानंतर कस्टमर आपले बिल घेऊन कॅश काउंटरला जातो. कॅश काउंटरला कॅशियर बिल तपासून बिलाची रक्कम घेतो आणि बिल पास करतो. कॅश घेणारी व्यक्तीच बिल करत असेल तर बिल ऑटो पास देखील करता येते. पास केलेल्या बिलाची रक्कम संबंधित कॅशियरच्या नावावर जमा होते. कॅशशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स यामध्ये दिसतात. कॅशियर मॉड्यूलचा सेटअप करणे. प्रथम कॅशियरचा रोल तयार करा. यासाठी मेनू बारवरील सॉफ्टवेअर मॅनेजमेंट या मेनूला क्लिक करा. यानंतर सिक्युरिटी, युजर मॅनेजमेंट, सेट रोल्स या मेनूला क्लिक करा किंवा सर्च बॉक्समध्ये 515 नंबर टाईप करून एंटर की प्रेस करा. डेझिग्नेशन ब्राउज विंडो ओपन होईल. यामध्ये पूर्वी ॲड केलेले रोल्स दिसतील. नवीन रोल ॲड करण्यासाठी इन्सर्ट की प्रेस करा. अपडेट डेझिग्नेशन विंडो ओपन होईल. यामध्ये रोलचे नाव टाईप करा. लेव्हलच्या समोर 5001 हा लेव्हल नंबर टाईप करा. एकापेक्षा जास्त लोकेशन असल्यास आणि संबंधित कॅशियर फक्त एका लोकेशनवरून विक्री होणाऱ्या बिलाचीच कॅश घेत असल्यास या ठिकाणी येस हा पर्याय सिलेक्ट करून यादीमधून लोकेशन सिलेक्ट करा आणि ओके बटण क्लिक करा. आता कॅशियरसाठी लॉग इन आणि पासवर्ड तयार करा. यासाठी कॅशियर सिलेक्ट करून युजर्स या बटणावर क्लिक करा. इन्सर्ट की प्रेस करा. अपडेट युजर्स विंडो ओपन होईल. एम्प्लॉई नेम सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. लॉग इनच्या समोर लॉग इन नेम टाईप करा आणि पासवर्डच्या समोर पासवर्ड टाईप करा. पासवर्डमध्ये कमीत कमी 6 कॅरेक्टर्स असावेत आणि पासवर्डची सुरुवात ही अल्फाबेटनेच व्हायला हवी. कन्फर्म पासवर्डच्या समोर पुन्हा एकदा पासवर्ड टाईप करा आणि ओके बटण क्लिक करा. आता नवीन तयार केलेला युजर लिस्ट ऑफ युजर्स ह्या विंडोमध्ये सेव्ह झालेला दिसेल.